अंतर्गत एक सविस्तर बातमी बघणार आहोत। उजनी धरणातून 60,000 क्युसेक आणि वीर धरणातून 32,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदी पात्रात होतो आहे आणि चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहते आहे। चंद्रभागा नदी पात्रात सध्या स्थितीला 40,000 क्युसेक प्रतितास इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे। ब्रिटिशकालीन दगडी पूल पाण्याखाली त्यामुळे गेलाय आणि या सगळ्याविषयीच आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात। सध्या तुम्ही बघू शकता की चंद्रभागा नदी पूर्णपणे दुथडी होऊन वाहत आहे। पूर्ण पूरसदृश्य परिस्थिती आता सध्या आहे आणि सध्या नदी जी आहे जी पंढरपूरच्या चंद्रभागेचा जो आहे विसर्ग तो 40,000 क्युसेक आहे आणि जे मुख्य मंदिर आहेत पुंडिकरायासहित सगळे जे मंदिर आणि संतांच्या समाध्या आहेत त्यांना पूर्णपणे पाण्याने वेढा घातलेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या मे महिन्यापासून तिसऱ्यांदा हा जो दगडी पूल आहे तो दगडी पूल तिसऱ्यांदा पाण्याखाली गेलेला आहे। असं क्वचितच होतं की आत्तापर्यंत जे पावसाळा म्हणजे मान्सूनमध्ये हा पूल पाण्याखाली जातो, मात्र मे महिन्यामध्ये पहिल्यांदा हा पूल पाण्याखाली गेला होता आणि आता हा तिसऱ्यांदा हा जो पूल आहे दगडी पूल ब्रिटिशकालीन दगडी पूल तो पाण्याखाली गेलेला आहे। पाणलोट क्षेत्रामध्ये जे आहे ते पावसाची दमदार अजून बॅटिंग चालू आहे, त्यामुळे आत्ता सध्या 90,000 म्हणजे 1,00,000 क्युसेकचा विसर्ग भीमा नदी पात्रात सोडण्यात आलेला आहे आणि तो वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे जो पूर आहे तो पूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। एकंदरीत परिस्थिती जी आहे ती आत्ता सध्या नियंत्रणात जरी असली तरी होणारा पाऊस आणि त्यामुळे विसर्ग जो सोडला जाईल त्यामुळे चंद्रभागा नदीला महापूर म्हणजे पूर येण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर। सांगलीतून एक बातमी येते, महत्त्वाची बातमी आहे। सांगलीच्या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पाऊस पडतो आहे आणि धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातो आहे। यामुळे सांगली जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। वारणा नदी पात्राबाहेर आता पाणी ओव्हरफ्लो व्हायला सुरुवात झाली आहे। कृष्णा नदीची पाणी पातळी तब्बल 25 फुटांवर जाऊन पोहोचली आहे। त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे। सतत पडणारा पाऊस आणि कोयनेतून आणि पाण्याचा होणारा म्हणजे पावसाचा पडणारा पाणी या सगळ्यामुळे पाण्याचा विसर्ग करावा लागलाय आणि तो विसर्ग कृष्णा आणि वारणा नदीपात्रात जातो आहे। नदीपात्रावरील तब्बल 16 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। अनेक शेतांमध्ये पाणी शिरलेलं आहे। काही पुलांच्या पायथ्याला पाणी लागलेलं आहे। आदिवासी महिलांची फरफट काही केल्या थांबत नाहीये। हे चित्र नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातील केवडी या गावात बघायला मिळतं। एका आदिवासी गर्भवती महिलेला तब्बल 8 किलोमीटर बांबूच्या झोळीतून जीवघेणा प्रवास करावा लागला। या जीवघेण्या प्रवासाचा व्हिडिओ समोर आलाय आणि त्यामुळे हे समोर येतं की महिलांना आज सुद्धा मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागतंय। गावातील काही गावकऱ्यांनी पुढाकार घेत या महिलेला झोळीत घातलं, ती झोळी खांद्यावर घेतली आणि 8 किलोमीटरपर्यंत खडतर प्रवास करून तिला रुग्णालयात नेलं। त्यामुळे महिलेचे आणि तिच्या बाळाचे प्राण वाचलेले आहेत। रस्त्याअभावी अजून किती वेदना किती त्रास सहन करावा लागणार आहे असा संतप्त सवाल गावकरी विचारतायत। आमचे प्रतिनिधी निलेश पवार यांच्याशी आपण बोलूया। निलेश, याआधी विद्यार्थ्यांची व्यथा, त्यांना कसं एका पडलेल्या झाडाच्या ह्याच्या खोडावरून जावं लागतंय, नदी पार करून जीवघेणा प्रवास करावा लागतोय, अशा अनेक नंदुरबारच्या वेगवेगळ्या गावातल्या घटना आपण दाखवतोय, पण चित्र काही बदलत नाही आणि आत्ताचा हा व्हिडिओ मुळातच हा जो सगळा त्रास आहे हा सगळा पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर होणारा त्रास आहे आणि नंदुरबार मधले 70 गावं आणि जवळपास 360 पाडे पावसाळ्यात अशा पद्धतीने त्यांचा संपर्क तुटतो आणि मग खऱ्या अर्थानं तिथल्या आरोग्य असेल, शिक्षण असेल, ह्या ज्या काही मूलभूत सुविधा आहे यासाठी तिथल्या आदिवासी बांधवांना मोठी संघर्ष करावा लागत आहे, मोठी पडझड करावा लागत आहे। मात्र या सगळ्यांकडे म्हणजे आता स्वातंत्र्याच्या 70-75 वर्षानंतर सुद्धा जर ह्या मूलभूत सुविधा, रस्ता असेल, साकव सारख्या छोट्या छोट्या गोष्टी असेल, या जर 75 वर्षात इथपर्यंत जर पोहोचत नसेल तर मग हे प्रश्न सुटणार कसे? हा खरा प्रश्न यातल्या सगळ्या आदिवासी बांधवांना पडलेला आहे। आता ह्या आपण दाखवत असलेल्या अक्कलकुव्यातल्या केवडी गावातल्या ह्या महिलेने
महिलेला जवळपास 8 किलोमीटरचा तब्बल बांबूच्या झोळीतनं जीव घेणा प्रवास करावा लागलेला आहे. जर मुख्य रस्त्यावरती अँब्युलन्स नसती तर तिच्या जीवाला धोका झाला असता. मात्र मुख्य रस्त्यावरती अँब्युलन्स उपलब्ध असल्यानं तिचा जीवही वाचला आणि तिचं बाळही सुखरूप असल्याचं आरोग्य यंत्रणेचं म्हणणं आहे. मात्र हा संघर्ष आणखीन किती दिवस, असा सगळा प्रश्न आदिवासी भागातले जे काही सातपुड्यातले आदिवासी बांधव आहे ते प्रशासनाला आणि शासनाला विचारताना दिसून येत आहे. नक्की. निलेश, जसं तू म्हणालास की साधारणपणे किती गावं आणि किती पाडे हे दुर्लक्षित आहेत नंदुरबारमधले, पावसाळ्यात ते दुर्लक्षित होतात, पण फक्त निवडणुकांच्या काळामध्ये नंदुरबार आठवतो सगळ्यांना, तो याकरता कारण 01 हा जो मतदारसंघ आहे तो नंदुरबारचा आहे. धन्यवाद निलेश माहिती दिल्याबद्दल.